नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या भागामध्ये आपण नफा आणि तोटा याविषयी बरीच चर्चा केली। आता भाग 3 मध्ये आपण नफा तोट्यावर आधारित इतर प्रश्नांची चर्चा करणार आहोत जी नेहमीच परीक्षेला विचारली जातात। ओके, तर चला मग आपण नफा तोटावर आधारित इतर प्रश्नांची चर्चा करू। हा प्रश्न असा आहे, एक वस्तू 60 रुपयास विकल्याने काही तोटा होतो। ती वस्तू जर 81 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या 2 पट नफा होतो। तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? ओके, असा हा प्रश्न आहे ना। प्रश्न नीट वाचायचा। प्रश्न काय आहे, एक वस्तू 60 रुपयास विकल्याने काही तोटा होतो। ती वस्तू 81 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या 2 पट नफा होतो। सुरुवातीला आहे 60 रुपयाला विकतो। जेव्हा एक वस्तू 60 रुपयाला विकतो म्हणजे जेव्हा वस्तूची किंमत, विक्री किंमत ही 60 रुपये होती, तेव्हा त्याला काहीतरी तोटा झाला आहे ना। तेव्हा म्हणजे तोटा समजा आपल्याला माहीत नाही, x रुपये झाला आहे की नाही। आणि ती वस्तू आता तो 81 रुपयाला विकायला, म्हणजे 60 वरून आता 81 रुपयाला विकत आहे। तर त्या तोट्याच्या 2 पट नफा होतो। म्हणजे हा जो नफा आहे तो 2 पट, म्हणजे तोट्याच्या 2 पट, म्हणजे पहिले x होता तर आता 2x झाला। एकच वस्तू आहे, सुरुवातीला त्यांनी 60 रुपयाला जेव्हा विकली तेव्हा त्याला तोटा झाला आणि तोटा आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण x हे गृहीत धरलं। जेव्हा वस्तूची आणि किंमत वाढवली, म्हणजे 81 रुपयाला त्याने विकायला, तेव्हा जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा होतो। जेव्हा असं असेल तर तोटा आणि नफा असा आला असेल तर यांची काय करायची, बेरीज करायची। हे झाले 3x। जेव्हा तोटा आणि नफा आला तर यांची बेरीज होईल। नफा आणि नफा आला तर वजाबाकी होईल। तोटा आणि तोटा जर आला तर वजाबाकीच होईल। म्हणजे बेरीज केव्हा होईल, एकदा तोटा आणि एकदा नफा आला तर यांची बेरीज, आणि इथं मात्र वजाबाकी। 81 मधून 60 गेले, 21 रुपये राहतात। हे बरोबर आहे 3x म्हणायचं। 3 हा भागाकारात जातो म्हणून x बरोबर आहे 7। x बरोबर काय आलं, 7। आता याच्यावर आपण पाहूया, इथं x ची किंमत ठेवूया आहे की नाही। x बरोबर काय आलं, 7। मग खरेदी किंमत काय असेल, जेव्हा विक्री किंमत 60 आहे, तोटा 7 आहे, तर काय होईल, इथं होणार खरेदी किंमत ही काय होणार, विक्री अधिक तोटा आहे ना, विक्री अधिक तोटा। आणि म्हणून 60 अधिक 7 म्हणजे 67 रुपये होईल। वस्तूची काय होणार, खरेदी किंमत 67 रुपये। जर याच्यानुसार आपण x ची किंमत 7 टाकली आणि नफा जर 2x म्हटला तर 7 दोन्ही 14 होईल। याच्यानुसार ही काढता येते। मग ही काय आहे, 81 रुपयाला विकायला आणि इथं नफा होत असेल तर याच्यानुसार जर काढायचं असेल खरेदी किंमत, तर 81 रुपयामधून म्हणजेच विक्री किमतीमधून नफा वजा करायचं। हे केव्हा वापरायचं, विक्री आणि नफा दिला असेल। दोन्ही पद्धतीने काढता येते। ही पद्धत सोपीच आहे। ओके, विक्री किती आहे 81 रुपये, नफा किती आहे 14।
11तून 4 गेले, 7 उरले, 7तून 1 गेला, 6. म्हणजे उत्तर तर एकच येणार. या पद्धतीने काढायचं असेल तर इकडून सुद्धा काढता येईल, तिकडून. तर ते तुम्हाला जे सोयीचं जाईल त्या पद्धतीने तुम्ही करा. तर लक्षात ठेवा, या प्रकारची एक वस्तू 60 रुपयास विकल्याने काही तोटा होतो. ती वस्तू जर 81 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या 2 पट नफा होतो. तर वस्तूची खरेदी किंमत किती? तर याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जेव्हा तोटा आणि नफा होत असेल, एकदा तोटा आणि नफा येत असेल तर यांची बेरीज करायची आणि इकडे यांची वजाबाकी करायची. जर नफा आणि नफा आला असता तर वजाबाकी करायची, किंवा तोटा आणि तोटा आला तरी वजाबाकी करायची. ठीक आहे, आपण गणित घेतल्यावर अजून तुम्हाला समजेल या प्रकारचे. उदाहरणार्थ, एक वस्तू 50 रुपयास विकल्याने काही तोटा होतो. ती वस्तू 68 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या निम्मा नफा होतो. तर वस्तूची खरेदी किंमत किती? पहिल्यांदा आहे 50 रुपयाला विकायला. जेव्हा विक्री 50 रुपये होती, आहे ना, 50 रुपये होती, तेव्हा त्याला तोटा झाला. किती रुपये आपल्याला माहीत नाही, म्हणजे एक्स एवढा तोटा झाला. पण हीच वस्तू त्याने नंतर विकायला 68 रुपयाला. तेव्हा नफा जो होतो हा तोट्याचा नफा जो आहे हा तोट्याच्या निमपट म्हणजे अर्धा होतो. तोट्याच्या निमपट म्हणजे अर्धा, 2ने भागायचं. जेव्हा तोटा आणि नफा आला असेल तर यांची काय, इथं यांची तोटा आणि नफा आला तर यांची बेरीज करणार, x अधिक x भागिले 2, आणि इकडं काय होणार, वजाबाकी. हे होणार 8, 6तून 5 गेला 1. आता यांची बेरीज कशी करणार? 18 बरोबर आहे 2x अधिक x, हे 2x अधिक x भागिले 2. म्हणजेच हे होणार 18 बरोबर आहे 3x भागिले 2. एक्सची किंमत काढायची म्हणून 18 गुणिले याचं व्यस्त करायचं, 2 हा वर जाईल आणि 3 हा भागाकार. 3 1 3, 3 सख 18, म्हणजे x बरोबर किती आलं, 12 रुपये आहे ना. x काय आलेलं आहे, 12. पहा, 50 मध्ये आपण 12 मिळवले. आता इथं खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत पहा, विक्री किंमत दिलेली, तोटा दिली असेल तर खरेदी किंमत काढायची असेल तर विक्री अधिक तोटा आहे ना, विक्री अधिक तोटा. विक्री होती 50 रुपये, तोटा किती होता आपला, आला 12 रुपये. 50 आणि 12 हे होणार किती, 62 रुपये. 50 आणि 12 62 रुपये. एक वस्तू 500 रुपयास विकल्याने जेवढा नफा होतो त्याच्या तिप्पट तोटा ती वस्तू 420 रुपयास विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? ओके, पहा या प्रश्नाकडे पहा. प्रश्न क्रमांक 2. एक वस्तू 500 रुपयास विकल्याने जेवढा नफा होतो. पहा, हे आहे 500 रुपयास तो विकत आहे, तेव्हा याला जो काही नफा आहे म्हणजे x रुपये नफा झाला आहे ना. परंतु जेव्हा हीच वस्तू त्यांनी 420 रुपयाला विकत असेल तेव्हा जेवढा नफा होतो त्याच्या तिप्पट
हा रुपये तोटा होतो असं म्हणतो. जेव्हा नफा आणि तोटा असं आला असेल, एकदा नफा आणि एकदा तोटा, तर यांची काय करायची बेरीज, हे होणार 4x. आणि इकडं काय होणार वजाबाकी. 500मधून 420 गेले 80 रुपये. आणि म्हणून हा 4 1 4, 4 2 8, म्हणजे x बरोबर 20. तर या एक्सच्या ठिकाणी आपण 20 लिहूया. 20 रुपये हे आहे विक्री किंमत आणि हा आहे नफा. यावरून खरेदी किंमत काढता येतं. खरेदी किंमत बरोबर आहे विक्री वजा नफा. आणि म्हणून विक्री किंमत होती 500 रुपये, नफा होता आपला 20 रुपये. आणि म्हणून 500मधून 20 गेले 480 रुपये ही त्याची खरेदी किंमत येईल. समजते? या प्रकारे पहा परत एकदा. एक वस्तू 355 रुपयाला विकायला, 355 रुपयास तो विकत आहे ना, तेव्हा याला जेवढा तोटा होतो, म्हणजे समजा तोटा हा x रुपये झाला. आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण तोटा हा x रुपये घेतला. बाबा तीच वस्तू आपण 400 रुपयाला विकू लागलो, म्हणजे 355 रुपयावरून आपण 400 रुपयाला विकत आहे, तेव्हा काय व्हायलं, हा पहिले जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा आपल्याला मिळाला, म्हणजे काय होणार 2x. जेव्हा तोटा आणि नफा आला असेल अशा स्थितीमध्ये यांची बेरीज करणार 3x. आणि इकडं मात्र वजाबाकी. आता 400मधून 355 जाणार म्हणजे 45 आहे ना. 400मधून 355 यांची वजाबाकी करायची. हा 3 भागाकारात जाणार म्हणजे 15. x बरोबर किती आलं 15. म्हणून xच्या ठिकाणी आपण 15 ठेवलं. पहा विक्री किंमत माहीत झाली, तोटा माहीत झाला. तर खरेदी किंमत काढायचं असेल तर खरेदी किंमत बरोबर आहे विक्री अधिक तोटा आहे ना. विक्री अधिक तोटा. विक्री किती आहे 355, तोटा किती झाला 15 रुपये. 5 आणि 5 10, 355मध्ये 15 मिळवले 370 रुपये ही त्याची खरेदी किंमत आहे. होईल. ओके. या प्रकारचं हे झाले या टाईपचे गणित. ओके. आता पुढचा टाईपचा आपण पाहूया. टाईप नंबर 12. टाईप नंबर 12 मध्ये पाहूया. एका दुकानदाराने आपल्या वस्तूची किंमत सुरुवातीला 20% कमी केल्या व नंतर 30% वाढवल्यास त्या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल. ओके. पहा या टाईपमध्ये टाईप नंबर 12 जो काही असेल. टाईप नंबर 12. एका दुकानदाराने आपल्या वस्तूची किंमत सुरुवातीला 20% कमी केली व नंतर 30% वाढवल्यास त्या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल. पहा अशामध्ये 5 टाईपचे गणित असतात आहे ना, ते समजून घ्या आणि यावरून तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता येते. यामध्ये हे नीट समजून सांगतो. पहिल्या एकाच उदाहरणावर आपण सर्व चर्चा करूया. याच्यामध्ये 4 टाईपचे गणित आपल्याला विचारले जाते.
पहिला टाईप काय आहे? नंबर 1, प्रथम वाढ केली असेल आहे ना, ही x वाढ केली असेल आणि नंतरसुद्धा ही वाढच केली असेल दोन्ही वेळेस. समजा ही y वाढ आहे, y टक्के वाढ आहे आणि ही x टक्के. दोन्ही वेळेस वाढ आपल्याला केलेली. पहिले जसं इथं सुरुवातीला 20% कमी केली आहे, इथं आपण x टक्केने वाढवली असेल. दोन्ही वेळेस वाढ असेल तर शेकडा वाढ होईल, शेकडा वाढ. हे थोडंसं समजून घ्या, नंतर आपण चर्चा करू याच्यावर. दोन्ही वेळेस वाढ असेल, पहिल्या वेळेस x टक्केने वाढ आहे आणि दुसऱ्या वेळेस y टक्केने वाढ आहे, तर शेकडा वाढ बरोबर आहे x अधिक y अधिक xy भागिले 100 याचा फॉर्म्युलाचा वापर करायचा. दुसरी, समजा पहिल्या वेळेस घट केली म्हणजे कमी केली, वस्तूची किंमत कमी केली आहे ना, कमी किंवा घट किंवा सूट दिली असेल आणि नंतर वाढ दिली असेल आहे ना, नंतर वाढ दिली. समजा पहिल्यांदा x टक्केने घट केली आणि नंतर वाढ केली y टक्केने, तर शेकडा वाढ किंवा घट हे एकाच वेळेस होईल आहे ना, शेकडा वाढ आणि घट. पहिल्यांदा काय आहे, ही कमी केली म्हणून मायनस x, हे वाढ आहे म्हणून प्लस y, इथं मायनस येणार xy भागिले 100. येणारं उत्तर यांचं जर वजाबाकी बेरीज करून जे काय उत्तर येईल, समजा उत्तर धन आल्यास वाढ होईल, शेकडा वाढ होईल आणि उत्तर जर ऋण आल्यास घट होईल आहे ना. तिसरा नंबर आहे सारखीच वाढ आणि सारखीच घट आहे ना. पहिल्या वेळेसही वाढ आहे आणि नंतर घट आहे, पण सारखीच आहे. कशी आहे? सारखीच. म्हणजे x टक्केने वाढवले, परत x टक्केने घट केली असेल, तर या व्यवहारात मात्र दुकानदारास नुकसान होत असते आहे ना, नुकसान होत असते, तर गिरायकास फायदा होतो. मग हा फॉर्म्युला x वर्ग भागिले 100 अशा पद्धतीने वापरायचा. आपण हे तिन्ही गोष्टीचं सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. फक्त जाताना पहिलं उदाहरण समजून सांगताना ह्या फॉर्म्युल्याचा सगळा वापर करता आला पाहिजे शॉर्टकट मेथडने. होते का? पहिल्यांदा आपण सगळं समजून घेऊया आहे की नाही. आता एक उदाहरण वाईज हे तर तुम्हाला पॉज करून तुम्ही पाहू शकता. जेव्हा अशा टाईपचे गणित आहेत तेव्हा याच्यावर आपल्याला आधारित असे हे तिन्ही फॉर्म्युले लक्षात आले पाहिजे. ओके, तर आपण पहिल्या प्रश्नांची चर्चा करू आणि यावरच आपण तिन्ही प्रश्न चर्चा करणार आहोत. एका दुकानदाराने आपल्या वस्तूची किंमत सुरुवातीला 20% कमी केली. 20% कमी केली किंवा यालाच आपण घटसुद्धा असं म्हणतो आहे की नाही. कमी केली म्हणजे घट केली. त्यानंतर काही दिवसानंतर याची 30% वाढ केली. पहिल्या वेळेस 20% कमी केली आणि दुसऱ्या वेळेस वाढ केली. तर असं कमी आणि घट वाढ केली असेल तर शेकडा वाढ किंवा घट एकाच वेळेस लिहायचं. ओके, आणि मग घटीसाठी आपण इथं होणार मायनस घट अधिक वाढ मायनस वाढ गुणिले घट भागिले 100 असा हा फॉर्म्युला. जर वजा आहे की नाही, घटीसाठी आपण मायनस हा शब्द लिहितो. कमी करणे किंवा घट होणे, मायनस घट. नंतर येणारं उत्तर धन असेल तर शेकडा वाढ होईल आणि येणारं उत्तर ऋण असेल तर घट होईल. पहा आता पहिल्यांदा काय केलं त्याने, 20% कमी केली म्हणजे वजा 20 प्लस 30% वाढवले म्हणजे इथं प्लस 30 मायनस 20 गुणिले 30 भागिले 100 आणि म्हणून यांची वजाबाकी होईल. वजा 20 अधिक 30 म्हणजे धन 10. हा शून्य कटला, हा शून्य कटला म्हणजे वजा 6
10तून 6 गेले 4, उत्तर आलं धन आलं आहे की नाही, धन आलं. उत्तर काय आलं, उत्तर हे धन आलेलं आहे, धन आले आहे. आणि म्हणून काय होणार, शेकडा वाढ होईल, शेकडा वाढ होईल. म्हणजे त्याच्यामध्ये नफ्यामध्ये काय होईल, 4% वाढ होईल. जर हे नाही येत असेल तर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढायचं असेल तर 100 रुपये, समजा सुरुवातीला जर 100 रुपये असेल, दुसरी एक पद्धत आहे, थोडीशी दुरून आहे. 20% घट केली आहे ना, 20% घट केली म्हणजे काय होणार, 80 रुपये होणार, 80 रुपये होणार. नंतर 30% वाढ केली, 30% इथं वाढ झाली. हे आहे 20% घट केली म्हणजे 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला होईल. 30% वाढ केली म्हणजे 80चे 30% काढायचे. हे 2 शून्य गेले, 8 त्रिक 24 म्हणजे 80मध्ये आपण 24 रुपये मिळवले तर हे होणार 104. म्हणजे 100 रुपयाची वस्तू आता 104 रुपयाला होते, म्हणजे 4% वाढ होते. अशा प्रकारची कोणतीही गणितं या पद्धतीने सोडवता येतात. ज्याला हे फॉर्म्युले लक्षात राहत नाही, मायनस प्लस, तर त्यांनी याचा उपयोग करायचा आहे ना. जर 3 सूत्र जर पाठ होत नसेल, नेमकं काय व्हायला हे समजत नसेल, तर त्याच्यासाठी हा पर्याय आहे ना. थोडंसं लांब आहे. याच्या अशा प्रकारच्या गणितामध्ये समजा वस्तूची किंमत जर 100 रुपये असेल तर 20% पहिल्यांदा घट केली असेल तर 80 रुपये होईल आणि नंतर 30% वाढ म्हणजे 104 होईल आहे की नाही. 30% वाढ म्हणजे 24 रुपये झाले, ती आहे की नाही. 80चे 30% म्हणजे 24, 80मध्ये 24 रुपये मिळवले तर 104 रुपये होईल. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 104वर पोहोचली, याचाच अर्थ 4% वाढ झाली. समजते या पद्धतीने. हे जर 3 सूत्र जर पाठ होत नसेल, कन्फ्युजन येत असेल, त्यांनी त्या मुलांनी ह्या पद्धतीने कोणतेही गणित सोडू शकतात. ओके. शॉर्टकट जेवढे चांगले असतात तेवढे घातक पण असतात. त्याला प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल. वाढ आणि घट आले असेल, वाढ आणि घट असेल तर वाढीसाठी धन घ्यायचं आणि घटासाठी ऋण, आणि इथं मात्र मायनस येणार. ओके, पुढे पाहूया नेक्स्ट. पहा आता हे झालं पहिलं गणित. याच गणितामध्ये एका दुकानदाराने आपल्या वस्तूची किंमत सुरुवातीला 20% वाढवली व नंतर 30% वाढवल्यास त्या व्यवहारात किती टक्के नफा होतो. आता इथं या गणितामध्ये दोन्ही वेळेस वाढ आहे, 20% वाढ आहे आणि दुसऱ्यासुद्धा याच्यामध्ये 30% वाढ आहे. म्हणजे दोन्ही वेळेस त्यांनी वाढ केली तर शेकडा वाढच होणार आहे की नाही. वाढ म्हणजे नफाच होणार याला. मग अशामध्ये काय करायचं, वाढ अधिक वाढ गुणिले वाढ भागिले 100. ओके, वाढ आहे 20% वाढ, पण दुसऱ्या वेळेस 30% आहे, प्लस वाढ किती होणार, 20 गुणिले 30 भागिले 100. म्हणजे हे 2 शून्य गेले, म्हणजे किती होणार, 20 आणि 30 50, 50 गुणिले 6 हे होणार 50 अधिक 6 म्हणजे 56% वाढ होईल. ओके, ज्याने या पद्धतीने सोडवायचं असेल, या पद्धतीने आहे ना, 100 रुपयाचं पहिल्यांदा 20% वाढ, नंतर 30% वाढ आहे, नंतरच्या याच्यामध्ये 30% वाढ. म्हणजे 100 रुपयाची वस्तू इथं 120 रुपयाला होईल आणि 120चे 30% म्हणजे हे 2 शून्य गेले, 12 त्रिक 36 म्हणजे 120मध्ये 36 मिळवले 156 रुपये. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 156 रुपयाला होईल, म्हणजे किती, 56% वाढ होईल. 100ला आहे ना 56% वाढ होईल. ठीक आहे, ही डायरेक्ट मेथड आहे आणि ती पण मेथड सोपीच आहे. त्या गणितामध्ये असे फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. ओके, हा झाला दुसरा टाईप. याच्यामध्येच तिसरं होते, पहिल्यांदा 20% कमी केली आहे ना, व नंतर 30% परत कमी केली, दोन्ही वेळेस कमी केली आहे ना.
आता या गणितात एका दुकानदाराने आपल्या वस्तूची किंमत सुरुवातीला 20% कमी केली व नंतर 30% कमी केली, त्या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल? पहा आता याच्यामध्ये तोटाच होणार कमी केल्यामुळे, आहे की नाही. पहिल्यांदा कमी केली आणि नंतरसुद्धा कमीच केली. पहिल्यांदा 20% कमी केली आणि नंतर 30% कमी केली. म्हणजे इथं शेकडा घटच येणार, घट आहे ना. हे होणार -x -y, याला आपण x आणि याला y धरलं तर -x -y प्लस xy भागिले 100. इथं मात्र प्लस येतं आणि म्हणून -20 -30 प्लस 20 गुणिले 30 भागिले 100 हे होणार -50. यांची बेरीज -50. हे 2 शून्य गेले, ह्यांचं होणार 6. म्हणजे 50मधून अधिक 6 गेले वजा 44, म्हणजे 44% नुकसान होईल. काय होईल? मायनस उत्तर आलेलं आहे, म्हणजे 44% नुकसान होईल. ओके. तिसरं टाईपमध्ये यामध्ये पुढचं आहे. यामध्ये आपण केलं, एका दुकानदाराने आपल्या वस्तूची किंमत सुरुवातीला 20% कमी केली व नंतर 20% वाढवली. तर त्या व्यवहारात किती टक्के नफा होईल? पहा इथं आहे सारखीच वाढ आहे ना, सारखीच घट आणि सारखीच वाढ. तर या व्यवहारात याला x वर्ग भागिले 100, पण इथं होतो दुकानदारास नुकसान होत असतं आहे ना, म्हणून हे होणार 20 वर्ग भागिले 100, म्हणजे 400 भागिले 100, म्हणजे काय होणार? 4% तोटा होईल किंवा घट होईल किंवा तोटा होईल. या व्यवहारात त्याला काय होईल? 4% तोटा होईल. समजते? तर हे 4 टाईपचे उदाहरणं नीट समजून घ्या. सारखीच वाढ आणि सारखीच घट असेल आहे ना, किंवा सारखीच घट आणि सारखीच वाढ असेल, तर या ठिकाणी काय करायचं? x वर्गच भागिले 100. आणि कोणतेही गणित जर सोडवायचं असेल अशा प्रकारचे, तर 100 रुपयाचं उदाहरण घेऊ. समजा 100 रुपये खरेदी किंमत होती आहे ना, पहिले 20% कमी झाले म्हणजे 80 रुपये होणार आणि नंतर 20% वाढवलेली आहे, वाढ केलेली आहे आणि म्हणून 80चे 20% म्हणजे किती? हे 2 शून्य गेले, 8 दोन्ही 16, म्हणजे 80मध्ये आपण 16 मिळवले, 80मध्ये 16 मिळवले. हे होणार 6 8 आणि हे होणार 6 8 1 9 96, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 96 रुपयावर गेली. म्हणजे दुकानदारास किती रुपयाचा झाला? 4 रुपयाचा. कशावर? 100 रुपयावर. म्हणून याला टक्क्यामध्ये काढायचं असेल तर 4% हे घट होणार. आणि यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे x वर्ग भागिले 100, म्हणजे 20 वर्ग भागिले 100, म्हणून 400 भागिले 100, म्हणजे हे होणार 4% घट होत असते किंवा तोटा होत, दुकानदाराला तोटा होतो. तर एवढ्या टाईपचे गणितं आहेत. याच्यापैकी गणित असं विचारलं जातं. समजते? ओके. एका दुकानदाराने आपल्या वस्तूची किंमत एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत सुरुवातीला 10% वाढवली, 10% वाढविली. ओके. व नंतर काही दिवसांनी 10% कमी केली. तर या व्यवहारात त्याला
किती टक्के नफा अगर तोटा होईल. ओके, असं हे त्याचं विचारण्याचं असतं. पहा काय दिलेलं आहे, सारखीच वाढ आणि सारखीच घट दिली. म्हणजे इथं काय होणार, एक्सचा वर्ग भागिले 100, दुकानदारास नुकसान होणार म्हणजे तोटा होणार आहे ना. म्हणजे 10चा वर्ग भागिले 100 म्हणजे 100 भागिले 100 म्हणजेच 1% हा तोटा होईल. दुकानदारास काय होईल, 1% तोटा होईल. समजते. तर अशा प्रकारचे कोणतेही गणित तुम्हाला सोडवतात. हे 4 टाईपचे गणित समजले तर कोणतेही गणित तुम्हाला सोडवता येईल या प्रकारचा. ठीक आहे. वस्तूची किंमत 15% वाढून त्यावर 5% सूट दिली तर शेकडा नफा किती पहा. सूटच्या ऐवजी त्यांनी सूट याचा अर्थच कमी करणे किंवा घट आहे ना. म्हणजे पहिल्यांदा वाढ आहे आणि नंतर घट आहे ना. सूट म्हणजेच घट आहे. वस्तूची किंमत त्यांनी कमी केलेली आहे ना. मग यासाठी काय करणार, हा एक्स आणि हा वाय, म्हणून शेकडा वाढ किंवा घट असं लिहिणार. जेव्हा वाढ आणि घट असेल तर असंच लिहायचं. येणारं उत्तर धन असेल तर वाढ होईल आणि येणारं उत्तर ऋण असेल तर घट होईल. आणि म्हणून पहिल्यांदा वाढ वजा घट मायनस वाढ गुणिले घट भागिले 100. हा फॉर्म्युला नीट पाठ ठेवायचा. घट आलं, एकदा वाढ आणि घट आलं तिथं मायनस आणि घटासाठी मायनस. वाढ आहे 15% आहे ना. वस्तूची किंमत त्यांनी 15% वाढवली, नंतर 5% सूट दिली म्हणजे कमी केली, वजा 15 गुणिले 5 भागिले 100. 15तून 5 गेले हे होणार 10. पहिल्यांदा हे पूर्णांक संख्या आहे. हे होणार 15 5 75, 75 भागिले 100 म्हणजेच हे कटल्यानंतर 0.75 म्हणजे एवढ्याचं उत्तर काय आलं, 0.75. आता 10मधून आपल्याला 0.75 वजा करायचं आहे. 10तून 5 गेले 5, 9तून 7 गेले 2, इथं होणार 9 म्हणजेच 9.25. येणारं उत्तर धन आहे का ऋण आहे, धन आहे म्हणजे इथं शेकडा नफा होईल आहे ना. हा काय होईल, नफा होईल. म्हणजे 9.25% त्याला या व्यवहारात नफा होईल. ओके, समजते. आता पहा, एक प्रश्न चांगला विचारला. परीक्षेमधले आपण सर्व प्रश्नांची चर्चा करणार आहोत. 2021 पोलीस भरतीमध्ये आलेले कोणकोणते प्रश्न आहेत, नफ्या तोट्यावर, शेकडेवारीवर, याचं आपण सरळ विश्लेषण, एक पूर्ण डिटेल म्हणजे 2021च्या पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची आपण सगळी चर्चा करणार आहे. अत्यंभूत सगळ्या गणित तुम्हाला सगळे मिळतील. कोणतेही तुम्हाला व्हिडिओ पाहायची इतर काही गरज पडणार नाही. सगळ्या टाईपचे आपण गणित घेणार आहोत. ओके, पहा, 1800 रुपये किमतीच्या साडीची किंमत 50% वाढून एका विक्रेत्याने ती गिराईकास 30% सूट देऊन विकली तर साडीची
विक्री किंमत किती? ओके, असा हा दिलेला आहे आणि पर्याय दिलेले आहेत. 1800 रुपये किमतीच्या साडीची किंमत पहिल्यांदा 50% म्हणजे पहिल्यांदा वाढ केलेली आहे आणि नंतर सूट दिलेली आहे किंवा घट केलेली आहे ना. ही आहे 50% आणि नंतर आहे 30%. आणि म्हणून शेकडा वाढ किंवा घट हे होणार पहिल्यांदा वाढ वजा सूट वजा वाढ गुणिले सूट भागिले 100. आणि म्हणून हे होणार वाढ म्हणजे 50 मायनस सूट म्हणजे 30 वजा 50 गुणिले 30 भागिले 100. 50मधून 30 गेले, हे आहे ना, हे सोपं आहे. 20. आता हा 0 गेला, हा 0, इथला 1 0 गेला, इथला 1 0 वजा हे होणार 15 यांचं, म्हणजे येणार उत्तर 5 आहे की नाही. म्हणजे धन आलेलं आहे म्हणजे नफा मिळणार आहे ना. म्हणजे ह्या साडीवर 1800 रुपयाची आहे तर 5% हा दुकानदार नफा मिळवत असेल तर 1800 रुपयाचे 5% म्हणजे हे 2 शून्य गेले, 18×5 म्हणजेच विक्री किंमत त्याने किती ठेवायला पाहिजे? 1800 + 90 रुपये, म्हणजे 1890 रुपये त्याने ठेवली पाहिजे. ओके. आणि ज्यांना ज्यांना हे सूत्र पाठ होत नाहीत, बरेचदा कन्फ्युजन असते मुलामध्ये. कसं आहे, सहसा ते याला प्रॅक्टिस भरपूर लागते. मुलांचा ड्रॉबॅक काय आहे हे मला माहीत आहे की पाठीमागच्या 15 ते 20 वर्षापासून, म्हणजे साधारण मी या शिक्षण क्षेत्रामध्ये 24 ते 25 वर्षापासून शिकवत आहे. तर मुलांच्या या काही बेसिक गोष्टी आहेत हे त्यांना ते कोणतं मायनस कधी प्लस घ्यावं हे समजतच नाही आणि त्यामुळे उदाहरणे त्यांची चुकतात. तर त्याचं कारण आहे सरळ सरळ थोडंसं सराव लागेल, हे पाठांतर ठेवावं लागेल. प्रॅक्टिस मेड परफेक्ट हे गणिताचं हे सूत्र आहे पहा. आणि ज्याला पाठच होत नाही तर त्यांनी काय करायचं, 100 रुपयाची वस्तू घ्यायची. ही समजा खरेदी किंमत आहे 100 रुपये, 50%ने वाढवलं म्हणजे याची किंमत किती होणार? 150 रुपये होईल. त्यानंतर 30% सूट देतो म्हणजेच घट करतो, म्हणजे 150चे 30% म्हणजे किती? हे हा 0 गेला, हा 0, हा 0 गेला, म्हणजे 15 त्रिक 45, म्हणजे 150मधून 45 वजा केले 105 रुपये. ही होणार विक्री किंमत आहे ना. म्हणजे 100 एखाद्या वस्तूची किंमत, खरेदी किंमत ही 100 रुपये असेल, पहिल्यांदा 50% वाढून नंतर 30% सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत 105 रुपये होते. जर वस्तूची खरेदी म्हणजे साडीची किंमत खरेदी किंमत दिलेली आहे म्हणून याच्या खाली लिहू बरोबर इथं प्रश्नचिन्ह. आणि म्हणून हे तिरकस गुणाकार, म्हणून विक्री किंमत बरोबर आहे 1800 गुणिले 105 भागिले 100. हे 2 शून्य गेले, 18×5 आणि 18×1 म्हणजे 1890 रुपयाला त्यांनी विकायला पाहिजे. तर हे थोडंसं लांबून आहे आणि ते शॉर्टकट आहे. ओके, पहा प्रॅक्टिसनुसार हे सगळ्या गोष्टी समजेल. पुढचं आपण गणित पाहूया. टाईप नंबर 13. टाईप नंबर 13. नंबर 1. छापील किमतीवर 30% सूट देऊनही 5% नफा होत असल्यास 300 रुपये छापील किंमत असलेल्या वस्तूची खरेदी किंमत
किती. ओके, पहा इंटरेस्टिंग असतं. छापील किंमत म्हणजे वस्तूवर छापलेली अशी किंमत असते, आहे ना. खरेदी किंमत, आता पहा, हा दुकानदार आहे ना. दुकानदार काय प्रत्येक वस्तू आपल्या दुकानात तयार करत नाही. हा कोणाकडून तरी घेतो. समजा एक्स हा व्यक्तीकडून घेत असेल. हा एक्स या व्यक्तीकडून हा दुकानदार घेत असेल तर याची ही खरेदी किंमत असेल, आहे ना. आणि बी हा व्यक्ती हा त्याचा गिराईक आहे. गिराईक आहे. ओके, बी हा व्यक्ती गिराईक आहे. हा जेव्हा दुकानदार म्हणजे हे विक्री असते, आहे ना. यामध्ये काय करतो दुकानदार, या वस्तूची छापील किंमत तो त्या वस्तूवर टाकतो. आणि हा विकत असताना गिरायकाला खुश पण करतो आणि आपला व्यवसायही चालवतो. म्हणजे हे गणित कोणते आहे, गिरायकाला खुश करणे आणि आपला व्यवसायसुद्धा चांगला चालवणे, या प्रकारची उदाहरणे कोणते आणि त्यासाठी काय लक्षात ठेवायला पाहिजे. पहा, कोणताही दुकानदार असेल तर जेव्हा व्यवसाय करत असेल तर त्याचा उदरनिर्वाह चालण्यासाठी तो त्याला नफ्याने विकावंच लागेल. नाही विकलं तर आपल्याला त्याला तो तोट्यात जाईल आणि मग कटोरा घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही. म्हणून कोणताही व्यावसायिक जो आहे तो काय ठरवतो की एखाद्या व्यक्तीकडून घेत असेल तर दुकानामधला असणारा खर्च आहे, तिथं काम करणारे आहेत, त्यानंतर त्या दुकानाचं भाडं आहे आणि तिथं लाईट खर्च आहे, या सगळ्यांचा विचार करून या व्यक्तीकडून तो वस्तू खरेदी करतो. आणि खरेदी केल्यावर तो असं ठरवतो की मला आता या वस्तूवर आपण कमीत कमी 30% नफा मिळवला तर आपल्याला तो फायद्याचा होईल, हा त्याचा विचार असतो, आहे की नाही. कधी कधी मग असं काय होते, समजा मी ओळखीचा आहे, अगदी दुकानदाराच्या जवळ आहे, तर मी गेल्यावर काय करेल, ह्या वस्तूची किंमत कमी आणि जास्त म्हणजे छापील किंमत तर फिक्स असते, आहे की नाही. पण ती वस्तूची किंमत कमी किंवा जास्त करणे हा दुकानदाराच्या व्यवसायाच्या गुणावर अवलंबून. समजा मी अतिशय जवळचा आहे, तो माझा विद्यार्थी आहे, मी त्याच्याकडे गेलो, लोकांना तो समजा 150 रुपयाला विकत असेल तर सर असल्यामुळे तो समजा 140ला 130 रुपयाला तो विकतो. तो त्याच्या हातात आहे, ठीक आहे, आपले संबंध आहे, तरी पण हा नफा त्यामध्ये घेत असतो. कसे असतात गणित काही, तर हे गणिताचे टाईप आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे एक वस्तूच्या छापील किमतीवर तो सूटही देतो. काय आहे ना, 30% सूट पण देतो आणि हे देत असताना नफासुद्धा मिळवतो. किती टक्के? 5%. अशा प्रकारच्या गणितासाठी इथं खरेदी किंमत बरोबर आहे, हे दोन सूत्र अत्यंत पाठ ठेवणं आवश्यक आहे. खरेदी किंमत बरोबर आहे छापील किंमत गुणिले 100 वजा सूट भागिले 100 अधिक नफा. ओके, हे एक सूत्र जर खरेदी किंमत विचारलं तर. आणि छापील किंमत काढा असं म्हटलं, छापील किंमत याच्यावरूनच तयार होते, आहे ना. छापील किंमत जर विचारलं तर हे होणार खरेदी किंमत गुणिले 100 अधिक नफा भागिले 100 वजा सूट. या सूत्रानुसार हे गणित अतिशय सोपे जातील. तर लक्षात काय कसं ठेवायचं, कोणताही दुकानदार गिरायकाला खुश पण ठेवतो आणि आपला व्यवसाय चांगल्या रीतीने सुद्धा चालवतो. ओके, तर यासाठी हे फॉर्म्युले लक्षात ठेवणे. खरेदी किंमत काढायची असेल तर छापील किंमत गुणिले 100 वजा सूट भागिले 100 अधिक नफा. जर छापील किंमत काढायची असेल तर हा काय होणार, गुणाकारात जाणार. पहा, खरेदी किमतीच्या हा गुणाकारात, म्हणजे एकच सूत्र आहे, त्याच सूत्रावरून हे दुसरं सूत्र तयार झाले. मी एकच सूत्र आहे त्यावरून दुसरं सूत्र तयार केलं. म्हणजे छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100 अधिक नफा भागिले 100 वजा सूट. ओके, आता हे गणित आपण सोडवूया. काय दिलेलं आहे इथं वाचल्यानंतर,
छापील किमतीवर 30% सूट देऊनही 5% नफा होत असल्यास 300 रुपये छापील किंमत असलेल्या वस्तूची खरेदी किंमत किती? म्हणून खरेदी किंमत बरोबर आहे छापील किंमत गुणिले 100 वजा सूट भागिले 100 अधिक नफा. झालं, गणितामध्ये आता काही राहिलं नाही. छापील किंमत किती आहे? 300 रुपये. 100 वजा सूट म्हणजे 100 वजा सूट किती आहे? 30 भागिले 100 अधिक नफा म्हणजे शेकडा नफा. 100 अधिक नफा, इथं वाटलं शेकडा नफा लिहा आहे नाही समजण्यासाठी. हे होणार 5. म्हणजे आता यांचं कॅल्क्युलेशन 300 गुणिले 100 मधून 30 गेले 70 भागिले 105. तर 3ने भाग जाईल किंवा 7ने जाईल किंवा 5ने जाईल. कशाने देणार? तर हे होणार 35 दोन्ही 70, 35 त्रिक 105. जसा अभ्यास 3 1 3, हे होणार 100 म्हणजे 200 रुपये. पहा आता याच्यावर पहा इंटरेस्टिंग, म्हणजे दुकानदाराला ती वस्तू किती रुपयाला मिळाली? ही दुकानदाराची खरेदी किंमत आहे ना. आणि हा दुकानदार गिरायकाला सूट पण देतो, 30% सूट देतो आणि 5% नफा मिळवतो आणि म्हणून तो 300 रुपयाला विकतो. म्हणजे एक दुकानदार ज्याची खरेदी किंमत 200 रुपये आहे आणि तो 300 रुपयाला विकत असताना तो दोन्ही साध्य करतो. काय करतो? गिरायकाला सूट पण देतो, गिरायकास सूट पण देतो आणि यामध्ये तो नफाही मिळवतो. म्हणजे दुकानदार हा गिरायकाला खुश पण ठेवतो आणि आपला व्यवसाय चांगल्या रीतीने सुद्धा चालवतो. ओके. आणि म्हणून हे करत असताना या प्रकारे. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न दिला आहे. छापील किमतीवर 30% सूट देऊनही 5% नफा होत असल्यास 300 रुपये छापील किमतीवर असलेल्या वस्तूची आहे ना खरेदी किंमत. आता इथं काय म्हणतो आहे ना, वस्तूची इथं देते. छापील किमतीवर 30% सूट देऊनही 5% नफा होत असल्यास 300 रुपये छापील किमतीस असलेली वस्तू जर त्याने सूट द्यावयाचे ठरवले, द्यावयाचे नाही असे ठरविले तर त्याला किती टक्के नफा होईल? पहा, नीट समजून घ्या. छापील किमतीवर 30% सूट देऊनही 5% नफा होत असल्यास 300 रुपये छापील किमतीस असलेली वस्तू जर त्याने सूट द्यावयाचे नाही असे ठरवले तर त्या व्यवहारात त्याला किती टक्के नफा होईल? नीट समजून घ्या. बाकी सेम आहे ना. आता याच्यामध्ये काय दिलं त्याने? 200 रुपये त्यांनी खरेदी, इथपर्यंत सगळं काम सारखं आहे आणि तो 300 रुपयाला विकत आहे. यामध्ये त्याने हे सूट द्यायचं आहे. हे जे इथं आहे ना, तो इथं सूट पण देतो आणि नफासुद्धा मिळवतो. हे जर कधी सूट द्यायची नाही ठरवली आहे ना, सूट नाही द्यायची ठरवली तर काय विचार करेल? 30 अधिक 5 म्हणजे 35% नफा होईल असं सर्वसाधारण विद्यार्थी तो समजतो. पहा आता शेकडा नफा कसा होईल? शेकडा नफा काय होईल? हा नफा आहे आहे की नाही. याच्यामध्ये नफा कितीचा होणार? 200 रुपयाची वस्तू 300 रुपयाला विकणार म्हणजे 100 रुपये तो नफा मिळवणार. म्हणजे 100 रुपये आहे ना नफा आहे. वस्तूची खरेदी किंमत 200 आहे गुणिले 100 आणि म्हणून हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले म्हणजे किती रुपये कमवणार तो? 50% नफा आहे. जर सूट द्यायची नसल्यास तो काय करेल? 50% नफा. असेही गणित विचारलेले आहे. जर दुकानदाराने सूट द्यावयाचे न ठरवल्यास या व्यवहारात त्याला किती टक्के नफा होईल? तर 50% नफा होईल.
तर असे हे सगळं व्यवस्थित समजून घेतले पाहिजे आणि त्यानुसार कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येते. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहू. एका दुकानदाराने एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 20% सूट देतो तरीही त्याला 12% नफा होतो, तर कपाटाची छापील किंमत 2800 रुपये असल्यास त्याची खरेदी किंमत किती? सेम आहे ना. आता पहा, एक दुकानदार आहे, एका कपाटाच्या छापील किमतीवर 20% सूट देतो तरीही त्याला 12% नफा होतो. आता इथं काय दिलेलं आहे? छापील किंमत दिलेली आहे की नाही आणि खरेदी किंमत काढायचं. तर खरेदी किंमत बरोबर आहे छापील किंमत गुणिले 100 वजा सूट हे कंसामध्ये भागिले 100 अधिक नफा. ओके, छापील किंमत किती आहे? 2800 रुपये. 100 वजा सूट, 100 मधून 20 गेले, भागिले 100 अधिक नफा म्हणजे 12, म्हणजे 2800 गुणिले 100 मधून 20 गेले 80 भागिले हे होणार 112. भागाकार करूया. 4ने भाग जाईल आहे की नाही, 4ची कसोटी. 4 1 4, 4 2 8, 3 उरले 32 झाले, 4 8 32, हे होणार 20, 4 2 8, 28 इथं होणार 100, म्हणजे हे होणार 2000 रुपये. म्हणजे वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 2000 रुपये. आता ह्याच गणितावर मी जरा उलट विचारतो आहे की नाही, आहे ना. जरा हे झालं या प्रश्नाचं उत्तर. आता आपण काय करूया, एक दुकानदार आहे ना, याला आपण थोडंसं चेंज करू. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 20% सूट देतो तरीही त्याला 12% नफा होतो. जर कपाटाची खरेदी किंमत 2000 रुपये असल्यास त्याची विक्री किंमत किती ठेवावी? आहे ना. आता इथं काय दिलेलं आहे? खरेदी किंमत दिलेली आहे ना, वस्तूची खरेदी. म्हणून आपल्याला छापील किंमत काढायची असेल. छापील किंमत बरोबर आहे खरेदी किंमत गुणिले 100 अधिक नफा वरील भागिले 100 वजा सूट. खरेदी किंमत किती आहे? 2000 रुपये. 100 अधिक नफा 12 आहे आणि 100 वजा सूट किती आहे? 20 आहे. म्हणून 2000 गुणिले हे होणार 112 भागिले हे होणार 80. हे डायरेक्ट इथं येऊन पोहोचतो आपण डायरेक्ट. जर हे आता तुम्हाला समजण्यासाठी भाग देऊया. हा 0 गेला, हा 0 गेला. 8 1 8, 8 2 16, 4 उरले 40, 8 45. आता 25ने गुणूया 112. 25 2 50, हातचे आले 5. 25 2 50, हातचे आले 5. 25 1 25, 25 मध्ये 5 मिळवले 30, हातचे आले 3. 25 1 25, 25 आणि 3 2800 रुपये. 2800 रुपये. ओके, समजते या प्रकारे.
आता तिसरा प्रश्न तयार होतो याच्यामध्ये, जर याच्यामध्ये सूट द्यावयाची नाही असे ठरविल्यास दुकानदारास किती टक्के नफा होईल? आहे की नाही? म्हणजे 2000ची वस्तू 2800 रुपयाला विकत आहे. ही आहे खरेदी किंमत आणि हे काढल्यानंतर विक्री किंमत आहे ना, ही विक्री किंमत आहे. ओके. आणि मग आपल्याला नफा काढायचा आहे. खरेदी आणि विक्री, विक्रीची किंमत खरेदीपेक्षा जास्त आहे म्हणजे नफा होणार. नफा किती होणार? 800 रुपयाचा. हा झाला 800. म्हणजे शेकडा नफा बरोबर आहे 800 भागिले 2000 गुणिले 100. तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य, हा शून्य गेला, हा शून्य. 80 भागिले 2 म्हणजे 40% तो नफा मिळवेल. पहिले काय होतं? 20% तो सूट देत होता आणि 12% फक्त 12%च नफा मिळवायचा. आता जर हे सूट द्यायचं त्याने जर ठरवलं तर एकदम तो काय होणार? 40%वर येणार. 40% नफा मिळवतो. तर अशा विविध आपण प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण नवीन जसं बैमान जो अप्रामाणिक व्यापारी आहे, इतर बरेच प्रकारचे चांगले गणित या सर्वांची आपण चर्चा करणार आहोत. तर हे सर्व व्हिडिओ पहा आणि स्वतः हातामध्ये वही आणि पेन घेऊन सोडवायला सोबत सुरू राहा. हे व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटले असेल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूची जी आयकॉनची जी बेल आहे ती दाबून नवीन निरनिराळे लेटेस्ट व्हिडिओ पहा. तर आज इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.